नमस्कार. राज्यात 4 दिवस पावसाचा अंदाज. विदर्भातील 8 जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट. राज्यात काही भागात कडक ऊन तर काही भागात ढगाळ वातावरण अशी परिस्थिती दिसत आहे. तर हे अपडेट आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जे शेजारी बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर ढगाळ हवामानाचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने आज कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर उद्या धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडासह पावसाचा अंदाज दिला. यावेळी ढगाळ हवामान राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारी धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडासह पावसाचा अंदाज देण्यात आला. शुक्रवारी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर या 8 जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज दिला आहे. शनिवारी वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुढील 4 दिवस विविध ठिकाणी ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिला आहे. तर असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.